तर मित्रांनो, आपण पाहू शकता, ही आहे खंडेश्वरी देवी, बीड शहराचं ग्रामदैवत. आणि हा गाभारा आहे. किती सुंदर डेकोरेशन या गाभाऱ्याचं केलेलं आहे. अर्थात जीर्णोद्धाराच्या अंतर्गत हा गाभारा डेकोरेट करण्यात आलेला आहे. आणि ही खंडेश्वरी देवी या ठिकाणी विराजमान झालेली. आपण संपूर्ण मंदिरसुद्धा पाहूयात. किती जुनं आहे, किती पुरातन आहे. अक्षरशः दगडामध्ये संपूर्ण या मंदिराचं बांधकाम आहे. पहा किती पुरातन असं हे मंदिर आहे. आणि संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे प्राचीन असं खंडेश्वरी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं खूप मोठी यात्रा भरते. आता आपण पाहू शकता मंदिराचा बाह्य परिसर. आणि समोरून हे जे पुरातन मंदिर आहे, पूर्वीचं मंदिर आहे. हे मंदिर दगडी बांधकाम असलेलं सगळं मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर म्हणजे पाठीमागे पुढे आता जीर्णोद्धाराच्या अंतर्गत या मंदिराचा बराचसा विकास झालेला आहे. आता हा पहा, हा दगडी बांधकाम असलेला भाग या मंदिराचा, जो की अति प्राचीन आहे. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता, हा जो बाहेर जाण्याचा दरवाजा आहे तो देखील दगडी बांधकामामध्ये आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे हे त्यावेळचं. आता या मंदिराची स्थापना कधी झाली, बांधकाम कोणी केलं आणि कुणाकुणाचा जीर्णोद्धारामध्ये वाटा आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण या ठिकाणी मला एक समाधी दिसते आणि इथं लिहिलं आहे श्री काळोबा वीर धनगर यांची समाधी. म्हणजे मंदिरात आपण प्रवेश करते झालो त्याच ठिकाणी ही समाधी आहे. या समाधीचं नेमकं काय महत्त्व आहे आणि कोणाचे आहे जाणून घेऊयात. हे आहेत लक्ष्मण गुरव. या समाधीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? इथं मेंढ्याचं वाडगाव होतं. की मेंढ्यावाला धनगर रातोरात जायचा, मोहरला यायचा दर्शन करून. त्यांचं नाव काळोबा वीर. काळोबा वीर नाव होतं. बर. तर ते थकले म्हणले, आम्ही दिवे काय पाहिजे म्हणले, दिवे त्यांना बोलली. तर ते म्हणलं, मला काय नको, तुझी सेवाच असा वाटते. बर. तर पण ती म्हणली, तुझं जिथं पाहिजे तिथं जाऊ, तर मागं बघायचं नाही. बर. मग इथं आल्यावर खरं काय तर ते आपलं बघितलं मागं, तर लगेच तांदळा त्याच्या आणि त्याच्यामुळे त्यांची इथं समाधी समाधी आहे. ही अशी आख्यायिका अशीच सांगितली जाते. धन्यवाद. तर मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा जो दरवाजा आहे आपण पाहू शकता. आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊयात. आणि हा आहे या मंदिराचा बाह्य भाग. बाहेरून देखील हे मंदिर खूप सुशोभित असं करण्यात आलेलं आहे. जीर्णोद्धार या मंदिराचा होऊन हे मंदिर अत्यंत सुशोभित असं करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता. हे बीड शहराचं ग्रामदैवत आहे खंडेश्वरी देवी. तर मित्रांनो, तर आज जाणून घेऊयात खंडेश्वरी देवी संस्थान या संस्थानाचं धार्मिक महत्त्व आणि याच्या जीर्णोद्धारामध्ये कुणाकुणाचा हातभार आहे ते. या बाबतीमध्ये इतिहासाचे अभ्यासक सुशीम शेटे यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. खंडेश्वरी मंदिर हे मध्ययुगीन कालखंडातील बीड शहराचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर म्हणजे माहूरगडची रेणुका माता तिचं बीड मधील स्थान आहे. अच्छा, त्याला ग्रामीण भाषेत ठाणा असं म्हणतात. हा स्थान. अच्छा. हा, किंवा ह्याला दुसऱ्या भाषेत स्थानच म्हणावं लागेल. तो शब्द योग्य आहे इथं. आणि या मंदिराची या बांधकाम शैलीवरून हे मंदिर 16व्या किंवा 17व्या शतकातले असल्याचे दिसून येते. मराठी विश्वकोशाप्रमाणे कालोजी नामक व्यक्तीने ह्या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. अच्छा. सदरील मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याराणी होळकर यांनी 1761 ते 1795 या दरम्यान केलेला आहे. अच्छा. हा.
आणि या मंदिराची हम्म. जी बांधकाम शैली अच्छा. काही शुष्क सांधी आहे हम्म. आणि थोडी आधुनिक आहे. बर. हा, त्याचं कारण म्हणजे आता झालेला जीर्णोद्धार. अच्छा. हा, नाही तर मूळ बांधणूक ही शुष्क सांधी प्रकारातलीच आहे. जशी कनकालेश्वर मंदिराची होती यस तशी. यस, हा, मूळ बांधणूक तीच आहे. अच्छा. हा. पण हे नंतरच्या कालखंडात तयार झालेलं आहे. बर. कारण प्रत्येक कालखंडातली बांधण्याची पद्धत वेगळी आहे. अच्छा. त्या बांधण्याच्या पद्धतीवरून हे मंदिर कोणत्या कालखंडातील आहे याचा अंदाज येतो. आता कोणता कालखंड सांगितला? हे मंदिर 16व्या किंवा 17व्या शतकातील कालखंडाची असण्याची शक्यता आहे. अच्छा. तर बरं. या ठिकाणी खाली एक बारव सुद्धा आहे. हा. आपण तिथेही जाऊयात आणि त्या बारवेचं काय त्याबद्दलची माहिती आहे ती देखील आमच्या श्रोत्यांना आपण सांगावी. तर मित्रांनो, खंडेश्वरी देवी मंदिराच्या समोरच काही अंतरावर या ठिकाणी एक बारव देखील आहे आणि हे देखील खूप जुनं बांधकाम आहे. जाऊयात त्या बारवाच्या जवळ आणि जवळून त्याचं निरीक्षण करूयात. तर मित्रांनो, आपण पाहू शकता हा जो बारव आहे दगडी बांधकामामध्ये पूर्णपणे बांधलेला आहे आणि खूप पुरातन असं हे बांधकाम आहे. मला सांगा, खंडेश्वरी देवी मंदिराच्या बाबतीत आपण जी माहिती सांगितली आणि अहिल्यादेवी होळकरांचा जो संदर्भ दिलेला आहे आणि इतर माहिती संदर्भात, तर संदर्भीय ग्रंथ कोणता आहे या बाबतीतला? मराठी विश्वकोश अहिल्या राणीचे चरित्र यात ही माहिती दिलेली आहे. या संदर्भ ग्रंथातून ही माहिती घेतली. हो, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. असू शकतात. इतिहासकारांच्या किंवा अभ्यासकांच्या मते असू शकतात. असू शकतात. आपण सांगताय ती माहिती ऑथेंटिक मराठी विश्वकोशातली आहे विश्वकोशात. आणि अहिल्या राणी होळकरचं जे चरित्र आहे हम्म. त्यातली ही माहिती आहे. ठीक आहे, धन्यवाद.